खेड्यापाड्यांवरच्या नागरिकांची बिकट वाट सोपी करणारे एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संकटात सापडले। कारण या महिन्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरामध्ये केवळ अर्धा पगार पडलाय आणि त्यामुळे तुटपुंजा पगारामध्ये भागवायचं तरी कसं असा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांना सतावतोय। बघूया याच संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। लाज वाटते अशा सरकारची आम्हाला, धिक्कार आहे अशा सरकारवर आमचा। अजून एकदा संप पुकारायचा आहे असं वाटतं आम्हाला। प्रवाशांचे पण हाल होतील। महागाईच्या काळामध्ये आम्ही मुलांचे शिक्षण, आरोग्य, कुटुंब व्यवस्था कशी भागवायची? 44% पगार हा तातडीने द्यावा, अन्यथा एसटी कामगार संघटना मोठं आंदोलन उभा करेल। एसटी कर्मचाऱ्यांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट ओढावलंय। कारण इतिहासात पहिल्यांदाच केवळ 56% पगार झालाय। त्यामुळे एसटी कर्मचारी संघटना आक्रमक झाली असून त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। एसटी महामंडळाकडे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पुरेसा निधीच नाही। एसटी महामंडळाचे जवळपास 87,000 कर्मचारी, वेतनासाठी मासिक 440 कोटींची गरज। मात्र यंदा फक्त 272 कोटींचाच निधी मिळालाय। मिळालेल्या निधीपैकी 40 कोटी रुपये थेट एसटी बँकेकडे वळवले। उपलब्ध निधीत 56% वेतन देऊन तब्बल 44% वेतन कपात करण्यात आली आहे। केवळ 56% पगार आम्हाला दिलाय। त्यामुळे आमच्या अनेक बाहेरच्या बँकांचे घर कर्जाचे चेक बाउन्स झालेत, लोकांचे EMI बाउन्स झालेत आणि त्यामुळे लोक प्रचंड प्रक्षुब्ध आहेत। आणि असं असताना आमचा पगार तुकड्या तुकड्यांना देणं हे एसटी कामगारांना मान्य नाही। आणि म्हणून काल महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेनं शासनाला आणि प्रशासनाला पत्र दिलेलं आहे। तातडीनं आजच्या आज 100% पगार करावा असं आवाहन तुमच्या मार्फत मी करतो, अन्यथा आंदोलन आम्हाला करावं लागेल, संघर्ष अटळ आहे। प्रताप सरनाईक साहेबांना एक संधी आलेली आहे की ज्या एसटीची आंतरराष्ट्रीय दखल घेण्यात आली होती, त्या एसटीच्या कष्टकऱ्यांची 7वा वेतन आयोग देऊन पूर्ण त्यांच्या आयुष्याचं भलं करावं, त्यांच्या कुटुंबाचं भलं करावं, आनंद करावं अशी एक संधी त्यांना प्राप्त झालेली आहे। पगारही मिळणार आहे, PFI मिळणार आहे, त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे। गेल्या 5 वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा पगाराचा मुद्दा गाजतोय। आधीच कमी पगार असल्यानं रोजच्या गरजा भागवणंही एसटी कर्मचाऱ्यांना कठीण होऊन बसलंय। अशातच या महिन्यात पगारात 44% कपात केल्यानं जगायचं कसं हा प्रश्न उपस्थित होतोय। 2018 पासूनचा महागाई भत्ता अद्यापही दिलेला नाही। सध्या कर्मचाऱ्यांचा 56% महागाई भत्ता थकीत आहे। कर्मचाऱ्यांचे पगार 7 तारखेला होत नाहीत, कधी 8, कधी 9 तर कधी 10 तारखेला पगार होतो। तालुका स्तरावर घर भाडं 8% असूनही 7%च दिलं जातं। लाज वाटते अशा सरकारची आम्हाला, धिक्कार आहे अशा सरकारवर आमचा। अजून एकदा संप पुकारायचा आहे असं वाटतं आम्हाला। प्रवाशांचे पण हाल होतील आणि आमचे सुद्धा हाल होतील म्हणून आम्ही गप्प बसतो। त्या महागाईच्या काळात बरं का साहेब, 56% पगार केलेला आहे। आज 44% पगार कपात झाली आमच्या। त्या महागाईच्या काळामध्ये आम्ही मुलांचे शिक्षण, आरोग्य, कुटुंब व्यवस्था कशी भागवायची? कर्मचाऱ्याचा असंतोष तर निर्माण झालेला आहे आणि वातावरण एवढं पेटून गेलेलं आहे, आताच बंद करा असं चालवलेलं आहे। पण तसं न करता आम्ही शासनाला विनंती करतो, तुम्ही 56% केला, उर्वरित पगार जो आहे 44% तो उर्वरित ताबडतोब 1-2 दिवसात देण्यात यावा। कर्मचाऱ्यांची मानसिकता आज एवढी खराब झालेली आहे की एवढं काम करून जर 44% पगार देत असेल तर कसं करायचं? त्याच्या कुटुंबाची मानसिकता खराब झाली आहे। शासनाला आणि प्रशासनाला आज आम्ही विनंतीच करतो की त्यांनी आमचा 44% पगार हा तातडीने द्यावा, अन्यथा एसटी कामगार संघटना मोठं आंदोलन उभा करेल। एसटी महामंडळाने राज्य शासनाकडे 1000 कोटी रुपये मागितलेत। याबाबत 15 तारखेला एसटी महामंडळाची परिवहन विभागाच्या सचिवांसोबत बैठक होणार आहे। राज्य सरकारने पैसे दिल्यावर एसटी कर्मचाऱ्यांना 100% पगार होणार असल्याचं समजतंय। कर्मचाऱ्यांना 56% पगार देणं म्हणजेच त्यांच्या जखमेवर मीठ चोळणं आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या आता त्या बिचाऱ्या परिश्रम करणाऱ्या माणसाच्या भावनाशी खेळू नये। कोणाचे थांबवायचे असेल थांबवा, AC मध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा, पण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण द्या अशी आम्ही मागणी करू।
एसटी महामंडळाची जी अवस्था आहे ती बिकट आहे. आमचे मंत्री प्रताप सरनाईक त्याच्यातून रस्ता काढतायत. जेवढं शक्य होईल तेवढं जास्त पेमेंट लवकरात लवकर द्यायची त्याची भूमिका सुद्धा आहे. त्यांनी तशी मुख्यमंत्र्यांना विनंती सुद्धा केली होती. म्हणून मला वाटतं जास्त काळ एसटी कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार नाही. खेड्यापाड्यांवरच्या नागरिकांची बिकट वाट सोपी करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. सध्या एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारं वेतन आणि महागाई याचं गणित कुठेच जमत नाही. हे सगळं पाहता एसटी कर्मचाऱ्यांना एवढी सापत्न वागणूक का आणि लाल परी कधी लाडकी होणार हे असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.